तर हाय सगळ्यांना भावना बहिणो, काय चाललंय भाई? झालंय का नाही चहा पाणी? झालंच असं. सगळ्यात पहिले आज बैल पोळ्याच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शेतकरी भावांना, बहिणींना, सगळ्यांना, मित्रमंडळींना, सगळ्यांना. आणि मेन म्हणजे पोळा हा दिवस आता मला सांगायची काही गरज नाही आहे जास्त, सगळ्याच माहीत आहे. वर्षभर जे बिचारे आपले बैल मेहनत करते, जे आपले शेतकरी त्यांच्यासोबत राहते, राबतेत, आणि जास्त जे काय व्हायना बैल म्हणजे एवढे राबतेत आपल्या रानामध्ये, आणि त्यांच्यापासून आपलं जे काय व्हायना आपल्या जीवन आहे होय. खरे का खोटे भावना बहिणं? कारण की जर त्यांनी जर नाही राबले तर पीक कसं होईल? आता आजकाल आधुनिक हे आलेत, ते काय आधुनिक काय मशनी बिसनी, पण बैला म्हणजे जे बैलामध्ये हे आहे शेती करायची ती कोणाच मशनीमध्ये नाही आहे. खरे का खोटे? ऊर्जा म्हणणार, शक्ती म्हणणार, आहे की नाही? तर अशा काही गोष्टी असतात. तर आम्ही आलो तर आज इकडं रानाकडं आलो भावना बहिणो. आता रानाकडं कसं आहे माहिती आहे, गावाकडं कसं आहे माहिती आहे का? पोळ्याच्या टायमाला आहे ना रानामध्ये आपल्याला नारळ फोडावं लागते बघा एक. तर बघू शकता आता हे काय काय आणले आता दाजीनं. दाजी काय आणले तुम्ही आम्हाला सांगसाल का? नारळ आहे. हां, थांबा मी तुम्हाला दाखवते भावना बहिणो. एक मारुतीला पण फोड आहे ते बघा. तर अशा काही गोष्टी असतात. बाई मला हे दिवा, हां थांबा. तर आता इथं दाजीनं साफसूफ केलंय बघू शकताय. कारण की इथं लय हे होतं, राडा होता येईल. दाजीनं आता साफसूफ केले. तर एक मान ह्यो आता कसं आहे हे नाही याच्यावर टाकते दाजी ते. नाही थोडंसं टाकून थोडं. अच्छा अच्छा, ठीक आहे. अच्छा अच्छा. आता दाजीचे आई वडील होते तेव्हा करत होते दाजीचे आई वडील, मग आता आम्ही करतो थोय. नंतर आमचे लेकरं बाळ करते ना, जे काय व्हाय ना, हे एक परंपराच असती ना. खरे का खोटे भावना बहिण?